पीक विमा भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस. पीक विमा भरण्यास शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद. पंकजा मुंडे कधीही बंड करणार नाहीत. चंद्रकांत पाटलांचं कोल्हापुरात विधान. सर्वांना एकाच वेळी न्याय मिळू शकत नसल्याचंही वक्तव्य. आरोग्य सेवक पदाच्या परीक्षेचा निकाल लवकरच लागणार. निकाल लवकर लावण्याचे राजेश टोपेंचे आदेश. पात्र उमेदवारांना तत्काळ नियुक्ती मिळणार. लातूरच्या उदगीरमध्ये नाल्यात आढळल्या 500 रुपयांच्या नोटा. फाटलेल्या नोटा नाल्यात आढळल्यानं खळबळ. पोलिसांकडून तपास सुरू. पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरमध्ये रेड अलर्टचा इशारा. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. राज्यामध्ये कृषी पंप वीज धोरण योजनेची अंमलबजावणी. 3,14,000 शेतकऱ्यांचं वीज बिल माफ. आणखी 17 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार. सीएनजी आणि घरगुती पाईपलाईन गॅसच्या दरात वाढ. नवे दर मध्यरात्रीपासून लागू. हेडलाईन्सचे सहप्रायोजक आहेत चकोटे. स्वाद, गुणवत्ता आणि विश्वासाची 30 वर्ष. राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू. निर्बंध शिथिल करणं. तिसरी लाट. शाळा उघडण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता. पवारांशी चर्चेनंतरही नाना पटोले स्वबळावर ठाम. आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ. 2024 पर्यंत काँग्रेस राज्यात 1 नंबरचा पक्ष होणार असल्याचा दावा. शूटिंग समितीनं एकनाथ खडसेंवर ठपका ठेवल्याची सूत्रांची माहिती. पदाचा गैरवापर. गोपनीयतेच्या शपथेचा भंग केल्याचा आरोप. कोल्हापूरच्या कुंभी पाटगाव धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी. गगनबावडा, भुदरगड, राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर कायम. 12 बंधारे पाण्याखाली. सीएनजी आणि घरगुती पाईपलाईन गॅसच्या दरात वाढ. नवे दर मध्यरात्रीपासून लागू. नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये आज घडीला महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सरकारची स्थापना झाली. त्यातही येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांमधून प्रत्येक पक्ष स्वबळाची भाषा करताना दिसतोय. पण अशावेळी नाराज असलेल्या अनेक नेत्यांनी केलेली वक्तव्य आघाडीमध्ये बिघाडी तर नाही ना असा प्रश्न पडतो. पण अशावेळी प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचं स्वातंत्र्य असल्याचं सांगत महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्नही करतो. काँग्रेसच्या बाबतीत बोलायचं झाल्यास रणनीतिकार प्रशांत किशोर यांची आणि राहुल आणि प्रियंका गांधी यांची झालेली भेट असो किंवा मग स्वबळाची भाषा करणारे नाना पटोले किंवा भाई जगताप असोत. येत्या काळातील निवडणुकांसाठी खरंच काँग्रेस कामाला लागली आहे की फक्त कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी स्वबळाची भाषा होती आहे? यावर करूया चर्चा आजच्या लोकशाही विशेषमध्ये. सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच चर्चेत आहेत. आपले फोन टॅप होत आहेत, पाळत ठेवली जाते. या आरोपांनंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी आपल्या वाक्यांचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण दिलं. ते वादळ शमलेलं नसतानाच पटोलेंनी पुन्हा काँग्रेसच्या स्वबळाचा नारा दिलाय. यातून पटोलेंना नक्की काय सांगायचंय? स्वबळाचा नारा पटोलेंनी स्वबळावरती दिलेला आहे की वरून काही आदेश आलेले आहेत? पाहूयात यावरील लोकशाही न्यूजचा हा विशेष रिपोर्ट. त्यानंतर सर्व मान्यवरांबरोबर विशेष चर्चाही. महाराष्ट्रात काँग्रेस 1 नंबरची पार्टी येणाऱ्या 2024 मध्ये. काँग्रेस राज्यात पुन्हा नंबर 1 होणार? स्वबळासाठी काँग्रेस नक्की काय करणार?
पटोलेंचं नेतृत्व महाराष्ट्र काँग्रेसला तारणार? पवारांच्या भेटीनंतरही काँग्रेसचा स्वबळाचा नारा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिलाय. काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर फार खळबळ उडाली आहे अशातला भाग नाही. मात्र पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर वारंवार स्वबळाच्या घोषणा करताय. त्यामुळे काँग्रेस कामाला लागली का, हा खरा प्रश्न आहे. मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार. महाविकास आघाडी सरकारमधील सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पटोले चांगलेच चर्चेत आले होते. आता त्यांनी पुन्हा स्वबळाची घोषणा आणि काँग्रेसला 2024 मध्ये नंबर 1 चा पक्ष बनवण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र हा काँग्रेसचंच राज्य आहे आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट भविष्यात पाहायला मिळणार. आणि जो आम्ही जे दिशा घेऊन काम करतो आहे, महाराष्ट्रात काँग्रेस एक नंबरची पार्टी येणाऱ्या 2024 मध्ये आपल्याला पाहायला. सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस असली तर त्यांना फारसं अस्तित्व नाही अशी तक्रार काँग्रेसमधून अधूनमधून होत होती. त्यावेळी बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष होते. पटोलेंच्या हाती राज्याची धुरा आल्यानंतर ते आक्रमक झाले. महाराष्ट्र त्यांच्याजवळ वापस पुन्हा काँग्रेसचं मय करून देण्याचं स्वप्न मी बाळगलं. म्हणून दिवस रात्र महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सत्ता आणायचं हा मानस मी केलेला आहे. तो तुमच्या भरोशावर. तरीही स्वबळाचा निर्णय पक्ष घेईल असं ते म्हणताय. स्वबळावर लढायचं जी भूमिका आहे ती आमच्या पक्षाच्या याच्यामध्ये निर्णय होणार आहे. 2014 मध्येही काय झालं ते पण शरद पवार साहेबांना माहिती आहे. त्याच्यामुळे आमच्या पक्षाने काय निर्णय घ्यायचे तो आमचा पक्ष करेल. दरम्यान सामनामधूनही नाना पटोलेंच्या भूमिकेचं स्वागत करण्यात आलंय. नानांनी नवीन काहीच सांगितलं नाही असंही त्यात स्पष्ट केलंय. नानांनी स्वबळाचा नारा याआधीही दिलाच आहे व त्यात काही चुकलं असं वाटत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी आपल्या शैलीनुसार स्वबळास उत्तरे दिलीच आहेत. आम्ही एकत्र सरकार चालवतो, पक्ष नाही असं श्री पवार यांनी जाहीरपणे सांगितलं ते योग्यच आहे. आता प्रश्न उरतो, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये स्वबळाची सवय आहे का? स्वबळासाठी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते खरोखरच कामाला लागले की उगाचच नेते तोंडाची वाफ बाहेर काढतात? 2 दिवसांपूर्वी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्याचवेळी काँग्रेसचे प्रभारी HK पाटील आणि महासचिव मल्लिकार्जुन खरगे यांचं महाराष्ट्रात असणं आणि लागोपाठ पटोलेंनी स्वबळाची पुन्हा घोषणा करणं, यातून काय अर्थ काढायचा हे आता काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी ठरवायचंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज, मुंबई. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे, भाजपचे प्रवक्ता निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ता विद्याताई चव्हाण आणि ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर देखील आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये जोडले गेले. डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेस खऱ्या अर्थानं आता कामाला लागले का? मिशन 2024ची ही तयारी आहे की नेमकं काय सुरू आहे? कारण स्वबळाची भाषा करत असताना महाराष्ट्र हा फक्त आणि फक्त काँग्रेसचाच होता हे नाना पटोले सांगत असताना 2024 मध्ये पहा महाराष्ट्रात नंबर 1 चा पक्ष हा काँग्रेस असेल. डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेस कामाला लागली? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा की प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा, पक्षाला पुढे नेण्याचा अधिकार हा प्रत्येक पक्षाला आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला आहे आणि त्या पक्षाच्या पक्षाध्यक्षांना तर नक्कीच आहे. आता आमचे आदरणीय अध्यक्ष नाना पटोलेजी म्हणाले की काँग्रेस नंबर 1 चा पक्ष याच्या पूर्वी होता आणि आता आम्ही त्याला नंबर 1 चा पक्ष करायच्या मागे लागलेलो आहे. आता याच्यात चुकीचं तर काय राहिलेलं नाही. असं काहीच नसतं जर युतीच्या राजकारणात किंवा आघाडीच्या राजकारणात असं कधीच नसतं विशालजी की आपण असं म्हणतो की बाबा ठीक आहे आता याच्या पुढे 15 वर्ष आपण तसंच लढायचं आहे आणि प्रत्येकाचा पक्ष आहे त्या स्थितीमध्ये राहील, असं कधीच होत नाही. आता युती ज्यावेळी होती, भाजप आणि शिवसेना ज्यावेळी होती
त्यावेळी दोन्ही पक्षांनी स्वबळाच्या गोष्टी केल्याच ना. 100% भाजप, हे तर भाजपनी पोस्टर लावले होते आणि त्यावेळी ते शिवसेनेबरोबर सरकारमध्ये होते. त्याच्यामुळे नाना पाटोलेंच्या विधानाचा विपर्यास आणि जणू काही नाना पाटोले जे म्हणतायत ते दुसऱ्या पक्षातलं कोणच बोललं नाही असा भाग नाही ना. फक्त एवढंच आहे की नाना पाटोळे साहेब ती जी गोष्ट आहे ते नाना भाऊ बाहेर बोलले की आम्हाला काँग्रेस पक्षाला वाढवायचंय आणि तीच गोष्ट शिवसेनेचे नेते शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये सेना भवन मध्ये बोलले की आपल्याला कामाला लागा, आपल्याला पक्षाचं काम करायचंय, निवडणुका जिंकायच्या. प्रत्येक पक्षाला आपली पक्षाचा वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे नाना भाऊच्या वक्तव्याचा किंवा काँग्रेस ज्यावेळी असं म्हणते त्यावेळी लगेच आपण असं गणित धरायचं की आता चला काँग्रेस स्वबळाचं म्हणाली म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडीतून निघून गेली असं तर नाहीये. किंवा स्वबळाचं म्हणायचं म्हणजे याच्यापुढे आम्ही प्रत्येक पक्षाला स्वतःला वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. डॉक्टर राजू वाघमारे, ज्या प्रकारे आपण बोलतो आहोत, विद्याताई चव्हाण यांच्याकडे जाऊयात. विद्याताई, एका बाजूला आपण बघतोय की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्या प्रकारानं आपला स्वतःचा पक्ष वाढवण्याची भाषा एका बाजूला करत आहे, त्यानंतर पुढे होणाऱ्या अनेक मिटिंगांकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे. प्रशांत किशोर यांच्याबरोबर घेण्यात आलेली भेटही सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी अशा स्वरूपाची आहे. त्यामुळे मिशन 2024 सुरू झालेलं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नव्हे. मात्र ज्यावेळेला छोटा भाऊ मोठा भाऊ अशा प्रकारच्या वल्गना युतीच्या काळामध्ये झाल्या होत्या, त्यानंतर झालेले परिणाम सगळ्यांनी पाहिले. मग महाविकास आघाडीतही जर नंबर 1चा पक्ष काँग्रेस होऊ इच्छित असेल तर मग महाविकास आघाडीत सुरू आहे काय, याबद्दलचे अंदाजही लावले जातात. विद्याताई, काँग्रेस हा आमचा मित्र पक्ष आहे आणि काँग्रेसमधनच आम्ही आहोत. त्यामुळे आम्हाला काँग्रेसने काही घोषणा केल्या किंवा स्वबळाचा नारा दिला तर आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ. आम्हाला कुठल्याही प्रकारचं आमचं ऑब्जेक्शन नाहीये. जसं वाघमारेजींनी सांगितलं की प्रत्येक पक्षाला स्वतःची ताकद वाढवण्याचा अधिकार आहे, निश्चितच आहे ना सगळ्यांना. आणि तुम्ही एक सांगा, काँग्रेसमध्ये एक मोठा बदल झालेला आहे. मुंबईचे अध्यक्ष बाई जगताप झालेत, महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले झाले. तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांना नव्या जोमाने कामाला लावणं, पक्ष आपला सगळ्यात मोठा करायचा आहे हे सांगणं, हे काय ते कार्यकर्त्यांमध्ये जरा जोश निर्माण होतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे. राष्ट्रवादी पण सांगू शकतो की आम्ही आमचं पक्ष वाढवणार आहे. आपण आमचं काय, आम्ही काही न सांगता काम करणारे लोक आहोत. आपण बघितलं असेल की आमचं काम सतत चालू असतं. म्हणजे असं नाही की निवडणुकांपुरताच काम चालू आहे. आमचे अध्यक्ष जयंत पाटील असतील, आम्ही सगळीकडे आमचे रेग्युलर सगळीकडे शिबिर किंवा जनयात्रा असं सगळे कार्यक्रम आम्ही घेऊन चालत असतो. किंवा पवार साहेब सुद्धा स्वतः बघितलं तर ते कधीही असं एका जागी बसून आपल्याला राहिलेले दिसणार नाही. ते सतत म्हणजे कामं करणारा, लोकांसाठी कामं करणारा, लोकांचे प्रश्न सोडवणारा असा आमचा पक्ष आहे. आता काँग्रेसने जर सांगितलं स्वबळाची भाषा केली किंवा आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा अधिकार सांगितलं तर निश्चितच तो त्यांचा अधिकार आहे ना. बरोबर आहे. म्हणजे महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांना आपापला पक्ष जो आहे तो वाढवण्याचा अधिकार दिलेला आहे. कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती सगळेजण काम करताय. निरंजन डावखरे यांच्याकडे जाऊयात. निरंजन डावखरेजी, नक्कीच डॉक्टर राजू वाघमारे आणि विद्याताई यांची बाजू आपण ऐकली असेल. काँग्रेस राष्ट्रवादीला नेमकं काय वाटतं हे देखील स्पष्टपणे दिसतंय. मात्र निरंजन डावखरेजी, काल झालेली सिल्वर ओकवरची महत्त्वपूर्ण बैठक, ज्यामध्ये 3 काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेली भेट ही सर्वश्रुत आहे. आणि त्यानंतर या महाविकास आघाडीची मूठ बांधणारे शरद पवार यांची जाऊन घेतलेली भेट, मात्र यामध्ये नाना पटोले नव्हते, हे देखील तितकंच मोठं सत्य आहे. निरंजन डावखरेजी, महाविकास आघाडीमध्ये काय सुरू आहे हे येत्या काळात स्पष्ट होईलच. महाविकास आघाडीचं सरकार टिकणार नाही ही भाजपनं अनेक वेळेला केलेली भविष्यवाणी आहे. मात्र हे सगळं काही होत असताना काँग्रेस कामाला लागलेली आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न सातत्यानं होतोय का? निरंजन डावखरेजी, काँग्रेसची परिस्थिती आपण बघितली की मागच्या निवडणुकीमध्ये जे काँग्रेसचा परफॉर्मन्स होता तो निश्चितपणे घसरला आणि त्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस ही ताकद या इकडे वाढताना बघितली. विशेष करून आपण जर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम बघितलं तर जिकडे काँग्रेसचा बेस आहे आणि मुळात जो दलित आणि मुस्लिम वोट बँक आहे, जो काँग्रेसचा हक्काचा वोट बँक होता, त्या तिकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसची एक ताकद निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळे नाना पाटोले ज्या हिशोबाने बोलतायत की आम्ही एकता चलोरेची जी भाषा सुरू आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे स्वतःची वोट बँक वाचवण्याचा प्रयत्न हा आहे. आणि आपण बघितलं की काँग्रेस सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये लाचारीने माहिती फरफटत नेल्यासारखंच आज काँग्रेसची परिस्थिती आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गेली 2 अधिवेशनं झाली, पण अध्यक्षाचा निर्णय मुद्दा म्हणून सरकारने घेतला नाहीये आणि त्याच्या संदर्भात घेण्याची भूमिकाही दिसत नाही किंवा मानसिकताही दिसत नाही. हे आपण वारंवार दोन्ही अधिवेशनामध्ये स्पष्टपणे दिसलेलं आहे, हे बघितलेलं आहे आपण. आणि त्याच्यामुळे डॉक्टर राजू वाघमारे उत्तर देतील. काँग्रेसची फरफट होती का ज्या प्रकारे निरंजन डावखरेजी म्हणतात? डॉक्टर राजू वाघमारे. कसं आहे की आपण ग्लास भरलेला आहे की ग्लास रिकामा आहे, आपण कोणत्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघतो त्याच्यावर अवलंबून आहे आपलं मत काय असतं. पहिली गोष्ट, काँग्रेसची फरफट होण्याचा काही प्रश्न येत नाही. आम्ही महाविकास आघाडीमधला एक घटक पक्ष आहे आणि तोही एक महत्वाचा घटक पक्ष आहे, कारण या महाविकास आघाडीचं वैशिष्ट्य असं आहे की तिन्ही पक्षांना जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व प्रत्येकाला आहे. कारण याच्यामध्ये कसं आहे की एखादा कोणताही पक्ष निघाला तरी सरकार कोसळतंय. त्याच्यामुळे प्रत्येकाची किंमत आणि प्रत्येकाची प्रतिष्ठा ही तेवढीच महत्वाची आहे. त्याच्यामुळे याची जाणीव महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांना आहे. त्याच्यामुळे कोणच कोणाची फरफट करत नाही. बरोबर. निरंजन डावखरेजी, डॉक्टर राजू वाघमारे ज्या प्रकारे म्हणताय काँग्रेसची कुठेही फरफट होत नाहीये, मग काँग्रेसला प्रत्येक वेळेला आपलं अस्तित्व पुन्हा पुन्हा का सिद्ध करावं लागतं? निरंजन डावखरे. विशालजी, डॉक्टर राजू वाघमारेंचं मी कौतुक करेन की त्यांनी फार गोंडस शब्दामध्ये गरज या शब्दाला महत्वाचं रूप दिलंय. खरं तिन्ही पक्षांची गरज आहे आणि त्याच्यामुळे ते एकत्र आहेत, ते महत्व सांगतायत. पण जर एवढं महत्वाचं असेल तर आज तारखेपर्यंत 2 अधिवेशनं झाली, विधानसभेच्या अध्यक्षाची निवड का झाली नाही याच्याबद्दलचं मग काँग्रेसमध्ये एकमत नाहीये का असं त्यांना म्हणायचंय? जर काँग्रेसमध्ये एकमत असेल, जर नावाबद्दल काँग्रेस ठाम असेल, तर मग आतापर्यंत विधानसभेचा अध्यक्षपदासंदर्भातला निर्णय का झाला नाही? ही निवडणूक लांबणीवर टाकण्याचं कारण काय? आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर प्रत्येक निर्णय म्हणजे मध्यंतरी पण वडेट्टीवार साहेबांना ज्या पद्धतीमध्ये त्यांनी घोषित केलेला निर्णय असेल त्याला मुख्यमंत्र्यांनी बगल दिली, असे जे अपमानास्पद वागणूक सातत्याने आम्ही सभागृहात बघतो. लांब कशाला, सभागृहामध्येही हा विषय चालतो आणि स्वतः काँग्रेसचे मंत्री वैयक्तिक याच्यामध्ये या संदर्भातली चर्चा करतात. त्याच्यामुळे गरज ही तिन्ही पक्षांची जरी असली तरी महत्व तर निश्चितपणे नाहीये. बरोबर. डॉक्टर राजू वाघमारे उत्तर देतील या संदर्भामध्ये. गरज म्हणून आपण एकत्र आहोत का डॉक्टर? काय माहितीये का, सगळ्यात पहिली गोष्ट, आमच्यामध्ये ज्या पद्धतीने आमचा कारभार चाललाय, आमच्या मधल्या टीका म्हणा किंवा आमच्या मधल्या टिप्पणी म्हणा किंवा आमच्यातले मतभेद म्हणा, ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत ती पद्धत 100 पटीने नव्हे तर 1000 पटीने सुसंस्कृत आणि चांगली होत आहे आणि राहील की जी भाजप आणि शिवसेनेच्या काळामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये होती. त्याच्यामुळे आमचं स्टँडर्ड यांच्यापेक्षा जे पाठीमागे ज्या पद्धतीने वागत होते त्याच्यापेक्षा कितीतरी उजवं आणि वरती आहे. हा राहिला एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या बाबतीत आमच्या पक्षाचा निर्णय आमचं हायकमांड घेतं, त्या दृष्टीने आमचं बोलणं चालू आहे. ते पद महाविकास आघाडीचे नेते आणि संपूर्ण देशातले आदरणीय व्यक्तिमत्व आणि नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्या दिवशी अगदी स्पष्ट केलं आणि स्पष्टपणे सांगितलं की काँग्रेसचाच अध्यक्ष बनणार, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आमच्याकडे ते पद आहे, त्याच्यामुळे नक्कीच आमचा तिथे अध्यक्ष बसणार आहे विधानसभेमध्ये. त्याच्यामुळे याच्यामध्ये बाकीच्यांना एवढं ते घेऊन त्याच्याबद्दल ते ताणण्याची काही गरज नाही.
महाविकास आघाडी आहे, आम्ही एकत्र आहोत. प्रत्येकाचे मतभेद असतात, निर्णयामध्ये फेरफार असतात. शेवटी मुख्यमंत्री या सगळ्यांचे पालक असतात, मुख्यमंत्री या सगळ्यांचे प्रमुख असतात. ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीच सगळे निर्णय घेतात आणि बाकीचे मंत्री फक्त नावाला तिकडे बसलेले असतात, निदान ती परिस्थिती महाराष्ट्रात नाहीये. महाराष्ट्रात हुकुमशाही नाहीये. बरं, डॉक्टर राजू वाघमारे आपलं म्हणणं की महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारची हुकुमशाही नाहीये. जे काय केंद्र ठरवतं तेच भाजपमध्ये होतं आणि मोदी जे ठरवतात तेच भाजपमध्ये होतं. मात्र अशी परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये किंवा काँग्रेसमध्ये नसल्याचं डॉक्टर राजू वाघमारे म्हणतात. मात्र तरी देखील रणनीतिकारांच्या सुरू असलेल्या बैठका, भेटीगाठी नेमकं कुठल्या गोष्टींचे संकेत देताना दिसतात? नाना पटोले सातत्यानं महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हा एकीचा नारा आणि एक स्वतःच्या हिमतीवरती आपण स्वबळाचा नारा देताना नेमका का दिसून येतोय? आजपर्यंत आलेली काँग्रेसमधली मरगळ झटकून काढण्यामध्ये भाई जगताप असतील किंवा मग नाना पटोले असतील, हे किती यशस्वी होतात हे येत्या काळात स्पष्ट होईलच. याच संदर्भामध्ये ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर यांचं मत जाणून घेणार आहोत आणि या चर्चेमध्ये तेही सामील होतील एका छोट्याशा ब्रेकनंतर. आई नोंदवलं ना. चल बाय. तू इथे? आईचा हट्ट. तू माझ्यापेक्षा बेटर कोणी मिळाले नाही वाटतं. मीरा, बेस्ट पेक्षा बेटर काही नसतं. प्रेमाला कुठे असते एक्सपायरी डेट? अजूनही बरसात आहे. सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता आपल्या सोनी मराठीवर. गुड मॉर्निंग मॉम. शाम के 6 बजे गुड मॉर्निंग कैसे, यही सोच रहे हो ना? ये द कूटे ग्रुप डेयरी के गुड मॉर्निंग काउ मिल्क की बात कर रहा है. इसका बीटा कैरोटीन इम्यूनिटी बढ़ाए और ओमेगा 3 दिमाग तेज बनाए. गुड मॉर्निंग. अब मॉर्निंग की ताकत हर वक्त. गुड मॉर्निंग मिल्क बाय द कूटे ग्रुप, कीपिंग मैनकाइंड हैप्पी. राशीविद्या या खास कार्यक्रमात भेटूया सुप्रसिद्ध ज्योतिषी डॉक्टर विद्यालक्ष्मी यांना. विषय करिअर विशेष. पहा राशीविद्या 15 जुलै दुपारी 2:30 वाजता फक्त लोकशाही न्यूजवर. ओला रस्ता, भिजलेली पानं आणि मातीचा सुगंध आल्यावर म्हणावंच लागतं, नभ उतरू आलं. ओलावा आठवणीचा. रविवारी सकाळी 10:30 आणि रात्री 8:30 वाजता. ब्रेकनंतर लोकशाही विशेषमध्ये आपण चर्चा करतो आहोत. काँग्रेस कामाला लागली या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण, काँग्रेस प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे आणि भाजप प्रवक्ता निरंजन डावखरे आपल्या सोबत आहेत. रोहित चंदावरकरजी, मी आपल्याकडे येतो. पहिल्या सेगमेंटमध्ये संपूर्ण चर्चा आपण ऐकली असेल. प्रत्येक पक्षाला स्वतःच्या वाढीसाठी स्वबळाची भाषा ही करावी लागते. मात्र काँग्रेस राज्यात पुन्हा नंबर 1 पदापर्यंत जाण्यासाठी जी रणनीती आखण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामध्ये ते यशस्वी ठरणार का? आणि त्यांच्या सोबत यावेळेला महाविकास आघाडीमध्ये असलेले इतर पक्ष त्यांची साथ देणार का? रोहित चंदावरकरजी. विशाल, याच्यामध्ये हा विषय जो आहे त्याच्यामध्ये 3 भाग मी आपल्याला सांगेन. 3 भागामध्ये तो डिवाइड करता येईल. पहिला भाग म्हणजे इतिहास, 20 वर्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाले तेव्हापासूनचा. दुसरा आत्ताचं वर्तमान काय सुरू आहे आणि ते का सुरू आहे. आणि तिसरं भविष्यात या सगळ्या पक्षांचं काय होणार आहे. पहिला आपण इतिहासाकडे जर बघितलं तर शरद पवार आणि काँग्रेसचे गांधी परिवार हे नेतृत्व यांच्यामध्ये एक लव्ह हेट रिलेशनशिप किंवा एक अविश्वासाचं नातं हे अनेक वर्षापासून राहिलेलं आहे. ते सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये काही फार डिटेलमध्ये जाण्याचं कारण नाही. 99 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. त्यावेळी काँग्रेसने त्यांना पक्षातून काढलं म्हणून ती त्यांनी स्थापन केली होती आणि त्याला एक इतिहास आहे. नरसिंहराव वगैरेंनी निवडणूक लढवली, त्यांनी पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली वगैरे वगैरे. त्यामुळे ह्याची मुळं म्हणजे इतिहास हा मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये असलेला अविश्वास
यावर आधारित आहे आता जे सगळं सुरू आहे ते. 99च्या निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र येतील की नाही हे अत्यंत काटाकाटीची परिस्थिती होऊन शेवटी एकत्र आले आणि त्यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा आघाडी सरकार स्थापन केलं. तेव्हाही मुख्यमंत्रीपद कोणाकडे, गृह खातं कोणाकडे, याच्यावरून खूप खिचाताण सगळं झालं होतं. हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. वेळोवेळी या दोन पक्षांमध्ये अशा पद्धतीची ताणाताणी आणि खिचाखेची होत आलेली आहे आणि केवळ नाईलाज म्हणून ते एकमेकांबरोबर राहिलेले आहेत. कारण समोर त्या काळी भाजप आणि शिवसेना यांचं आव्हान होतं, ते एकत्रित होते आणि अगदी एकसंध होते. पुढच्या काळामध्ये म्हणजे अलीकडच्या इतिहासामध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना काँग्रेस पक्षाने सरळ अशी भूमिका घेतली की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही आपण कॉर्नर केली पाहिजे, संपवली पाहिजे, त्याशिवाय आपल्या पक्षाला भविष्य नाही. आणि त्या दृष्टीने पृथ्वीराज चव्हाण यांनी बऱ्याच गोष्टी केल्या, त्या सगळ्यांना माहिती आहे. त्याची रिॲक्शनही राष्ट्रवादीकडून खूप आली आणि त्याच्यामुळे या दोन पक्षात अधिकच तणाव निर्माण झाला. अनेक वेळा ह्या दोन पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवलेल्या आहेत. निवडणुकीनंतर त्यांनी युती केलेली आहे, हा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे. आता आपण वर्तमान काळाकडे येऊ लगेच. नाना पटोले यांना अध्यक्ष केल्यानंतर ऑब्व्हियसली ते अँबिशियस आहेत, त्यांना आपण काहीतरी करतोय हे दाखवायचं आहे. जनतेला, मीडियाला आणि मुख्यतः काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांना दाखवायचं की आपण एक मरगळ झटकून नवीन काहीतरी करतोय. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य ते वर्तमान काळामध्ये उघडपणे मीडियासमोर आणि सगळ्यांसमोर करत आहेत. त्याला मोठं कारण हे असं आहे की आतापासून 6 महिन्यांनी महाराष्ट्रामध्ये 10 महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्या काळामध्ये सीट शेअरिंग कसं होणार, आपल्या कार्यकर्त्यांना जागा मिळणार की नाही, म्हणजे तिकीट मिळणार की नाही, परत आपण राष्ट्रवादी बरोबर वाटावाटीमध्ये आपला पत्ता कापला जाणार का वगैरे अशी शंका काँग्रेसमध्ये असताना त्या काळामध्ये ते कार्यकर्त्यांचं मनोबल उंच नेण्यासाठी हे सगळं ते बोलत आहेत. त्यामुळे एका बाजूला नाना पटोले असं बोलत असताना दुसऱ्या बाजूला आमचे सन्माननीय मित्र राजू वाघमारे हे ते बाजू सावरून घेत आहेत किंवा विद्याताई सुद्धा सावरून घेत आहेत, हे तुम्ही पाहिलं असेल. म्हणजे हा बॅलन्स दोन्ही बाजूला सुरू आहे की एका बाजूला कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करायचं आणि म्हणायचं आपण स्वबळावर लढू, म्हणजे सगळ्यांना सिग्नल जातो की सगळ्यांना तिकीट मिळतील, आणि दुसऱ्या बाजूला राज्य पातळीवरच्या प्रवक्त्यांनी किंवा नेत्यांनी म्हणायचं की नाही ह्याच्यात काही चूक नाहीये, प्रत्येक पक्षाला हा अधिकार आहे वगैरे. हा बॅलन्सचा खेळ आता वर्तमान काळात सुरू आहे. तर आपण भूतकाळ बघितला, आपण वर्तमान काळ बघितला, आता आपण भविष्यात ह्यातून काय होणार हा महत्वाचा मुद्दा पटकन तुम्हाला सांगतो जास्त वेळ न घेता. तो असा, आता नाना पटोले काही म्हणाले किंवा त्याच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते, भाजपचे प्रवक्ते काही बोलले तरी शेवटी सीट शेअरिंग, जागा वाटप महापालिकेचे असो किंवा जिल्हा परिषदांचे असो किंवा राज्य पातळीवर असो किंवा लोकसभेचे असो, हे शेवटी दिल्लीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवार हेच बसून ठरवणार आहेत. आणि आता तुम्ही कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी काही भाषा वापरली तरी आपण इतकी वर्ष राजकारण बघतोय 25 वर्षापासून, हे त्या वेळचे फटाके असतात, त्याच्यामुळे एक उत्साह येतो किंवा येत नाही किंवा जे काय होतं ते होतं, हे सगळं वाहत्या पाण्याबरोबर ते वाहून जातं. आणि शेवटी निवडणुकीला जेव्हा 1 महिना उरलेला असतो, 20 दिवस उरलेले असतात किंवा काय फॉर्म भरायची वेळ जेव्हा येते, फॉर्म ए आणि फॉर्म बी भरायची वेळ येते, तो खरा खेळ असतो. तिथे शेवटी निर्णय दिल्लीमध्ये सर्वोच्च नेते बसून घेतात. मला असं वाटतं की सध्याची महाराष्ट्रातली परिस्थिती पाहता महापालिका निवडणुकात काय होईल, कदाचित निवडणुकांनंतर आपण एकत्र येऊ असं ठरवून स्वतंत्रपणे लढायला कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलंही जाईल, कदाचित तसं होईल. परंतु विधानसभा निवडणुका जर घेण्याची वेळ आली पुढच्या 2 वर्षात किंवा जेव्हा येईल तेव्हा हे पक्ष पुन्हा एकत्र येणार, याच्यामध्ये काही वाद नाही. यांचं सीट शेअरिंग होणार आणि ते तर झालं नाही तर समोर त्यांच्यासमोर आता फार मोठं आव्हान आहे. त्यामुळे हे सगळं हा खेळ आपण या पर्स्पेक्टिव्ह मधून लक्षात घेतला पाहिजे की इतिहास काय होता, वर्तमान काळ काय होता आणि भविष्य काय असणार. नाना पटोले किंवा भाई जगताप काही बोलले तरी शेवटी निर्णय दिल्लीमध्ये होणार आहे. नक्कीच रोहितजी, अतिशय चपखल शब्दामध्ये आपण खरं तर भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ हा समजावून सांगितला. मात्र खऱ्या अर्थानं जर काँग्रेस स्वबळाची भाषा करत असेल, नंबर 1चा पक्ष व्हायचा असेल तर त्यासाठी काँग्रेस नेमकं काय करणार आहे? बरं, काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांची भेट झाल्यानंतरही स्वबळाचा नारा का द्यावा लागला, या अनुषंगानं ही चर्चा पुढे जाईल. एका छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही लगेच परततोय. रणजित शिवाजीराव ढाले पाटील, तुमच्या नावाचा हा रेस्टॉरंट आहे आमच्याकडे. तुम्ही तुमचं कर्तव्य करताय. जे काही बोलायचंय ते डोळ्यात डोळे घालून बोलायचंय.
16 जुलाई संध्याकाळी 7 वाजता आपल्या कलर्स मराठीवर। देशी गाय के गोबर से बना नेचुरल वैदिक प्लास्टर और गौरंग वैदिक पेंट जो आपके घर को रखेगा गर्मी में ठंडा और ठंडे में गर्म। डॉक्टर शिवदर्शन मलिक वैदिक प्लास्टर के निर्माता है। फ्रेंचाइजी के लिए संपर्क करें 8857821010। दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि प्रत्येक बातमीचं सखोल विश्लेषण सर्वांना समजेल अशा साध्या सरळ सोप्या भाषेत सोमवार ते शुक्रवार रोज रात्री 9 वाजता फक्त लोकशाही न्यूजवर। भारताच्या इतिहासातील स्वर्णाक्षरांनी कोरलेला मराठ्यांच्या असामान्य पराक्रमाचा इतिहास, गाथा शौर्याची शनिवारी संध्याकाळी 5:30 वाजता आणि रविवारी रात्री 9:30 वाजता फक्त लोकशाही न्यूजवर। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। काँग्रेस कामाला लागली का या महत्त्वाच्या प्रश्नावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय भाजप प्रवक्ता निरंजन डावखरे, काँग्रेस प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ता विद्याताई चव्हाण आणि ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर। विद्याताई चव्हाण, आपल्यापासून या सत्राची सुरुवात करूयात। विद्याताई, अतिशय चपखल शब्दामध्ये ज्येष्ठ पत्रकारांनी व्यवस्थितरित्या समजावून सांगितलं की यापूर्वीचा इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळ नेमकं काय असू शकतं। मात्र काल स्पष्टपणे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतरही काँग्रेसला स्वबळाची भाषा आज करावी लागते। त्यामुळे एकमेकांमध्ये विश्वास नाहीये का? आज बाजू सावरण्याचा किती प्रयत्न केला तरी सत्यता समोर येणं आवश्यक आहे। बरं, एका वेळेला स्वबळाचा नारा आणि स्वतःचा पक्ष वाढवण्याची भाषा करत असताना आपण आपल्या कार्यकर्त्यांची, मतदारांची की नेमकी कुणाची फसवणूक करतो आहोत? विद्याताई। नाही, आता मी चंदावरकर जी ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांचं विश्लेषण पण ऐकलं, काही अंशी त्यांच्या याच्यात सत्यता पण आहे। परंतु एक मुद्दा आहे की 2024 ची तयारी आहे आणि 2024च्या लोकसभेच्या निवडणुका ह्या विधानसभेच्या आधी होणार आहेत। त्यामुळे तो एक मुद्दा फार महत्वाचा आहे, कारण काँग्रेसला आज संपूर्ण देशामध्ये स्वतःच्या सीट्स वाढवणं, स्वतःचं अस्तित्व वाढवणं ही त्यांच्या पुढची महत्वाची जबाबदारी आहे आणि महाराष्ट्राची जबाबदारी नाना पटोले जे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे निश्चितच ते काँग्रेसचे अध्यक्ष असल्यामुळे काँग्रेस महाराष्ट्रात कशी वाढवायची यावरतीच ते कार्यकर्त्यांमध्ये जान आणण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्या जागीन जर बघितलं तर ते बरोबर आहे, त्याच्यात काही वावगं नाहीये। आता आमचे अध्यक्ष जयंत पाटील असतील, ते सुद्धा राष्ट्रवादी वाढवण्यासाठी प्रयत्न करते, शिवसेना आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करते, भाजप त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करते। भाजपने पण आता स्वबळाची भाषा सुरू केली, कारण भाजपला आता कोणी मित्रच राहिलेला नाहीये, आता त्यांना सगळ्यांनी एकटं पाडलेलं आहे। त्यामुळे तो त्यांचा प्रश्न आहे। त्यामुळे ते लोकांपर्यंत जाताना आम्ही आमच्या पक्षाचं बळ वाढवण्यासाठी आहोत, कोणी आलं तर ठीक आहे, कोणी नाही आलं तरी ठीक आहे। त्यामुळे 2024ची लोकसभेची निवडणुका आधी असल्यामुळे त्याच्यावरती भर देणं, त्या रिझल्ट नंतर काँग्रेसची परिस्थिती सुधारते तर कशी होते याच्यावरती पुढे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाआघाडीतले तिन्ही पक्ष एकत्र येणार का नाही येणार, म्हणजे आज 90% शक्यता एकत्र येण्याची आहे, परंतु लोकसभेच्या निवडणुकांनंतर त्याचा अंदाज आपल्याला बांधता येईल। बरं, नक्कीच। मात्र विद्याताई, ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवारांना देखील काँग्रेस नेमकं काय करणार आहे हे त्यांनी स्पष्ट करावं हे म्हणण्याची वेळ का आली? नाही, असं आहे ना, नाना पटोलेंच्या जागी ते जरी बरोबर असते तरी माझं एकच म्हणणं आहे की 2024 पर्यंत जेव्हा महाआघाडी एकत्र आहे तोपर्यंत महाआघाडीमधील तिन्ही पक्षांनी एकत्र राहून आम्ही एकत्र आहोत असं दाखवणं हे फार आवश्यक आहे आणि म्हणून मला असं वाटतं पवार साहेब अशा प्रकारे बोलले असण्याची शक्यता। बरं, नक्कीच। निरंजन डावखरेजी, मी आपल्याकडे येतो। निरंजनजी, विद्याताई चव्हाणांनी स्पष्ट केलेलं आहे की महाविकास आघाडी आणि पुढची येत्या काळातली रणनीती आणि भाजप एक प्रकारे जे आहे ते त्या ठिकाणी एकटं पडलेलं आहे। मात्र काँग्रेसला ज्यावेळेला स्वबळाची भाषा करावी लागते, विविध झालेल्या चर्चा आणि भेटींनंतरही जसं आपण काल पाहिलं की थेटपणे शरदराव पवार यांची भेट घेण्यासाठी गेलेले 3 नेते, मात्र त्यामध्ये अनुपस्थित असलेले नाना पटोले असतील आणि त्यानंतर स्वतःच्या कार्यकर्त्यांमध्ये फक्त बळ निर्माण करायचं आणि ऊर्जा निर्माण करायची असेल तर स्वबळाच्या भाषेनंतर आपण कार्यकर्त्यांची फसवणूक करतो आहोत, मतदारांची फसवणूक करतो आहोत की नेमकी कुणाची फसवणूक? निरंजनजी।
विशालजी, आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष आज भारतीय जनता पार्टी आहे. आज 106 आमदार एकटे भारतीय जनता पार्टीचे आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी एकट्याच्या जीवावर ताकद एवढी मोठी आहे की या तिन्ही पक्षांना पुरून उरते हे आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर आपण पंढरपूरच्या निवडणुकीमध्ये जवळनं बघितलंय आणि त्याच्यामुळे दोन विषय फार महत्वाचे आहेत विशालजी, की आपण बघितलं थोडंसं इतिहासात गेलं तर चंद्रवरकरजींनी फार चांगल्या पद्धतीत मांडणी केली आणि माझं असं मत आहे हे 2024चं काही नाही आहे. हे येणाऱ्या महानगरपालिकेला जी आता 2 किंवा 3 महिन्यामध्ये एक मिनी विधानसभा सारखीच राज्यामध्ये होणार आहे, त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सगळं चाललंय. आणि नाना पाटोलेंच्या बाबतीत जर आपण इतिहास बघितला तर प्रफुल्लभाई पटेल यांना पाडून ते सुरुवातीला लोकसभेला आले आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीला थोडंसं का नसो नाना पाटोलेंची एलर्जी आणि तसंच नाना पाटोलेंनाही राष्ट्रवादीची एलर्जी आहे आणि त्याच्यामुळे एकला चलो रेचा हा नारा हा निश्चितपणे नाना पाटोलेंचा त्या दृष्टिकोनाने काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी जरी असला तरी एका अर्थी जर ते पुढे जाऊन त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जर एकत्र येणारच असतील तर एका अर्थी कार्यकर्त्याची आणि मतदारांची ही निश्चितपणे फसवणूकच आहे. आणि त्याचबरोबर एक प्रश्न असा उभा राहतो की जर ह्या तिन्ही पक्षांना एक दुसऱ्याचं महत्व आहे तर मग एक दुसऱ्याचे फोन टॅपिंग करण्याची गरज का? आज नाना पाटोलेंनी या संदर्भातलं ॲलिगेशन तर केलंच होतं की त्यांचा फोन टॅप होतोय, मग एवढा अविश्वास का निर्माण झालाय? डॉक्टर राजू वाघमारे योग्य उत्तर देऊ शकतील. डॉक्टर टॅपिंग करायला लागतात. काय सांगणार की आमचे नियोजन गावकऱ्यांचा अभ्यास मला वाटतं तसा इच्छुक आहे. गावकरे साहेब नाना पाटोले साहेबांचे फोन टॅपिंग झाले भाजपच्या काळात, ज्यावेळी ते भाजपच्या काळात भाजपमध्ये असताना त्यांचे फोन साहेब महाविकास आघाडीने तयार केलेले आहेत असं नाना पाटोले बोललेले नाही. त्याच्यामुळे तो टॅपिंगचा जो प्रश्न आहे तो भाजपच्या काळात नाही आणि भाजपला सवय आहे चोरीला ऐकायची आणि आपल्याच लोकांचं ऐकायचं आणि त्यांच्यावरून दबाव टाकायचा. राहिला प्रश्न की नाना पाटोलेंना राष्ट्रवादीची एनर्जी वगैरे असल्याचा प्रश्नच येत नाही, कारण ज्यावेळी आम्ही राजीनामा दिला नाना पाटोलेंनी त्यावेळी जे मिटिंग आहेत तिथे आम्ही जो उमेदवार निवडून दिला तो राष्ट्रवादीचा दिला ना हो, असं नाही करत आहे आम्ही. त्याच्यामुळे आणि तो निवडून आणायला त्या उमेदवाराला निवडून आणला नाना पाटोले साहेबांनी, तो त्यांचा मतदारसंघ होता. त्याच्यामुळे आम्हाला काही अशी ॲलर्जी वाईट गोष्टी असं काही नाही आहे. एक लक्षात घ्या, साधन गणित आहे, तुमच्या प्रेक्षकांना पण कळेल. आपल्याला एखाद्या विषयात कमी मार्क मिळाले तर आपण त्या विषयाची तयारी जास्त जोरात करतो की जेणेकरून पुढच्या वेळी जास्त मार्क मिळतील. आम्ही आता 4थ्या क्रमांकावर आलोय, त्याच्यामुळे का आलो, कसे आलो, आपल्याला तयारी जास्त करायला पाहिजे, जास्त कार्यकर्त्यांना इन्व्हॉल्व्ह करायला. नक्कीच डॉक्टर राजू वाघमारे, थोडा तांत्रिक अडचणीमुळे तुमचा आवाज स्पष्टपणे आमच्यापर्यंत येत नाही. पुन्हा एकदा आम्ही तुमच्याशी संपर्क साधतो आहोतच. त्यानंतर रोहित चंदावरकरजी मी आपल्याकडे येतो. रोहितजी, स्वबळाची भाषा करत असताना काँग्रेस नेमकं काय साधण्याचा प्रयत्न करतोय? पवारांच्या भेटीनंतर ज्या प्रकारे आपण पाहिलं की तरी देखील स्वबळाची भाषा करणारे नाना पटोले हे मात्र काँग्रेस जे आहे, महाराष्ट्र काँग्रेस जे आहे त्याला तारून नेण्यासाठी हे नेतृत्व पुरेसं आहे असं वाटतं का? रोहितजी, याच्यामध्ये आपण एक राष्ट्रीय पर्स्पेक्टिव्ह थोडासा बघितला पाहिजे असं मला वाटतं. राष्ट्रीय पातळीवर काय झालेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये हे बघा. उत्तर प्रदेश एक देशातलं मोठं राज्य आहे जिथे 80 खासदार लोकसभेचे निवडून जातात. महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे, 48 खासदार. पश्चिम बंगालची तीच परिस्थिती आहे, बिहारची तीच परिस्थिती आहे. आज तुम्ही जर बघितलं तर उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष हा अतिशय वाईट परिस्थितीमध्ये पोहोचलेला आहे. म्हणजे गेल्या वेळी त्यांनी एकदा अखिलेश यादव यांच्या बरोबर युती करून आघाडी करून त्यांनी तिथे निवडणूक लढवली, त्यात तरी सुद्धा त्यांना काही फारसं यश आलं नाही. आणि मीडिया रिपोर्ट्स तिथले असं सांगत होते की जनता म्हणते की अखिलेशला आम्ही एक वेळ मत दिलं असतं पण त्यांनी काँग्रेस बरोबर अलायन्स केल्यामुळे त्यांची गडबड झाली वगैरे, अशा पद्धतीचं इम्प्रेशन उत्तर भारतातल्या काही राज्यांमध्ये म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये वगैरे आपल्याला दिसतं. पश्चिम बंगालमध्ये आज भाजपचा सगळा जो एक जोरदार रथ चाललेला होता त्याला थांबवलंय कोणी? ममता बॅनर्जी यांनी थांबवलेलं आहे. काँग्रेसचा तिथे कुठेही रोल नाही. तर मला वाटतं की महाराष्ट्र ह्या मोठ्या राज्यामध्येही तशीच अवस्था भविष्यकाळात होऊ नये हा आता काँग्रेससाठी एक मोठा विषय आहे आणि ते मोठं टार्गेट आहे. महाराष्ट्रातली सहकार चळवळ बघा तुम्ही, वसंतदादा बघा, किंवा आजच चव्हाण साहेबांची जयंती आहे.
मराठवाड्यात त्यांनी जे काम केलं, खूप काय काय शंकरराव चव्हाणांनी इतकं सगळं केलं, हे सगळे काँग्रेसचे मोठे अध्वर्यू नेते, हे सगळे ड्युरिंग काँग्रेसचे हे महाराष्ट्रामध्ये राहिलेले आहेत. महाराष्ट्र हे काँग्रेसचं राज्य राहिलेलं आहे आणि त्याची अवस्था अशी पुन्हा एकदा बिहार किंवा उत्तर प्रदेश किंवा बंगालसारखी होऊ नये की जिथे काँग्रेस नामशेष झाली आणि काहीच काँग्रेसचं उरलं. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस अस्तित्व टिकवून ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान काँग्रेस समोर आहे. रोहितजी, नक्कीच. डॉक्टर राजू वाघमारे, अगदी थोडक्यात, खरं तर वेळ संपलेली आहे, मात्र स्वबळासाठी काँग्रेस येत्या काळात नेमकं करणार काय? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वबळावर लढायचं. नाना पटोले आमच्या अध्यक्षांनी हे नाही सांगितलं की आम्ही विधानसभा आणि लोकसभा स्वबळावर लढणार. आम्ही सांगितलं स्वबळावर आम्हाला पुढे जायचं. येणाऱ्या निवडणुका आहेत, युती आणि आघाडीच्या दोन्ही सरकारांमध्ये प्रत्येक वेळी लोकांनी स्वबळावर निवडणुका लढवलेल्या आहेत. शिवसेना बीजेपीनी लढवल्या, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनी लढवल्या. त्याच्यामुळे याच्यात नवीन असं काही नाही आहे. त्याच्यामुळे पराचा कावडा करण्याचं काही कारण नाही. एखाद्या विषयात कमी मार्क मिळाले तर आपण जास्त तयारी करतो. त्याप्रमाणे आम्ही 4थ्या नंबरवर आलो तर आम्ही आता आमची तयारी जास्त करतोय, कारण आम्हाला पहिला नंबर काढायचा आहे. बरं, नक्कीच. ऑल द बेस्ट तुमच्या या प्रयत्नांसाठी. विद्याताई चव्हाण, डॉक्टर राजू वाघमारे ज्या प्रकारे म्हणतात की प्रयत्न करण्यामध्ये हरकत नेमकी काय, स्वबळाच्या भाषेला किंवा स्वबळाच्या नाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसला पाठिंबा आहे का? शुभेच्छा आहेत का? निश्चितच आमचा मित्र पक्ष आहे, आमचा साथीदार आहे. आमच्या कायम त्यांच्या पाठीशी शुभेच्छा आहेत की त्यांनी संबंध देशभर बळकट व्हावं, महाराष्ट्रात पण बळकट व्हावं आणि भाजपचं सरकार लवकरात लवकर खाली खेचावं असं त्यांना शुभेच्छा. म्हणालेलो नाही की आम्हाला जर जागा जास्त मिळाल्या किंवा आम्हाला कमी मिळाल्या किंवा ज्या मिळतील त्याच्यावर आम्ही आघाडी करणार नाही असं कुठे म्हणालेलो नाही ना. आम्ही फक्त सांगतोय की स्वबळावर पुढे जायला पाहिजे, आपलं बळ वाढवायला पाहिजे. नक्कीच. आणि त्यासाठीच या राष्ट्रवादीच्याही शुभेच्छा आहेत, आमच्या देखील शुभेच्छा आहेत. निरंजन डावखरेजी, मला प्रश्न विचारायचा आहे. काँग्रेससाठी फक्त पास होणं नव्हे तर टॉपर येणं आता गरजेचं झालेलं आहे. टॉपर येणार येत्या काळामध्ये काँग्रेस? निरंजनजी, हा प्रश्न खरंच विशालजी फार मोठा आहे, कारण एक अध्यक्ष, 6 कार्याध्यक्ष आणि एकला चलोराचा नारा देऊन काँग्रेस ज्या पद्धतीने चालले त्याच्यामुळे एवढा आपसातला जो विसंवाद आहे त्याच्यामुळे किती लांबपर्यंत काँग्रेस जाऊ शकेल, किती लांबचा पल्ला गाठू शकेल, हा एक फार मोठा प्रश्न आहे. काँग्रेसचं पुढचं भवितव्य हे काय राहील हे बघण्यासारखं आहे. नक्कीच. धन्यवाद निरंजनजी. डॉक्टर राजू वाघमारेजी, विद्याताई. जास्त बीजेपीचे लोक काँग्रेसमध्ये यायला तयार आहेत जे बीजेपी मध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळे बीजेपीचे नेते आणि कार्यकर्ते आता परत घर वापसी करणार आणि सगळे पक्ष बरोबर आपापल्या पद्धतीने होणार आणि बीजेपी 4थ्या क्रमांकावर जाणार. हे आजचं माझं भविष्य लिहून घ्या. नक्कीच. डॉक्टर राजू वाघमारेजी, आजची तारीख, आजचा कार्यक्रम देखील रेकॉर्ड होतोच आहे, त्यामुळे लक्षात ठेवूयात की येत्या काळामध्ये 4थ्या क्रमांकावरती जाण्याची वेळ भाजपला येते का? मात्र सर्वच प्रवक्त्यांनी आपापल्या पक्षाची बाजू मांडत असताना येत्या काळातल्या निवडणुका किती रंजक स्वरूपाच्या होणार आहेत हे स्पष्ट होताना दिसतं. धन्यवाद निरंजनजी, डॉक्टर राजू वाघमारे, विद्याताई चव्हाण आणि रोहित चंदावरकर जी आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडले गेलात त्यासाठी. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.